एके दिवशी मी विचार केला की लवकर घरी जायचा, कारण 2-3 दिवस मी ऑफिसमध्येच होतो. ऑफिसमध्ये कामाचा लोड खूप होता. तर त्या दिवशी मी कामाचा लोड पूर्ण करून मी आपल्या घरी लवकर आलो. विचार होता की आज लवकर जेवून लवकर झोपून जायचं. तर मी आल्याबरोबर पटकन जेवून घेतलं आणि झोपण्याची तयारी केली. तर झोपण्याची तयारी चालू असताना माझी जी मावशी आहे, त्या मावशीच्या भावाने मला कॉल केला की अजय ये जरा बाहेर भेटायला ये. मी त्यांना मामा बोलायचो. बोललो मामा मी खूप थकलेलो आहे, तर मला जमणार नाही यायला इथे. तर मामा बोलतो काय यार एवढा जवान असून तू थकलास, मी म्हातारा बघ अजून कसा यंग आहे ते. तसं नाही बोललो, काय आहे बोललो, कारण मी 2-3 दिवस ऑफिसलाच होतो, घरी नाही आलेलो मी, त्यासाठी मी खूप थकलेलो आहे. तर ते ये ना, तो बोले ये ना 10 मिनटात, काय आहे 10 मिनटात ये, भेटून जा येते. बोललो ठीक आहे. तर मी त्यांना भेटायला गेलो. तर त्यांच्या बिल्डिंगची जी पाणी टाकी आहे तिथे आम्ही बसलेलो टाकीवर आणि थोडीशी गप्पा गोष्टी चाललेल्या. तर तिथं काय झालं, आमच्या समोरून माझ्या मावशीची मुलगी गेली आणि ती जाताना एवढी म्हणजे डोळे वर करून बघून गेली ना, जसं म्हणजे बोलतात ना एखाद्या व्यक्तीला राग असतो की रागाच्या भरात कसे डोळे वटारून बघायचे, तशी बघून गेली आहे. तर ते मामा बोलले की काय ह्या पोरीला अक्कल बिक्कल आहे की नाही, हां जरा जाताना कसा हसरा चेहरा, येताना हसरा चेहरा ठेवायचा, तर एवढं भडकून बघते काय, इथं काय आम्ही घोडं मारलेलं आहे. मी बोललो जाऊन द्या हो, असेल तिला पण कामाचा व्याप झाला असेल, त्रास झाला असेल, तर तशी वागली असेल. तर ते काय नाही रे, तिथं हे रोजचंच आहे असं इथे, असं मला सोडून द्या विषय. तर आम्ही आमच्या गप्पा गोष्टी चाललेल्या. तर अचानक मावशीची छोटी मुलगी आली बाहेर आणि बोलते दादा मामा पटकन चला पटकन चला. म्हणलो काय झालं काय, नाही तुम्ही घरात चला, आई बोलत आहेत, बाबा बोलत आहेत. अरे पण झालं काय ते तर सांग आम्हाला, तुम्ही पहिला चला लवकर चला. तर आम्ही बोललो काय ते झालं असेल, तर आम्ही घरात गेलो येते. तर घरात गेलो तर काय, जी पोरगी आम्हाला जी बाहेरून एकदम रागाने बघून गेली ना, ती तर एकदम म्हणजे अशी बसलेली ना, अशी एकदम तटस्थ बसलेली, म्हणजे होऊ नाही की सू नाही. तिला किती आम्ही बोलले बाबा काय झालं काय झालं, ती एक नाही दोन नाही काहीच बोलायला मागे ना, काहीच नाही. अशीच आपली डोक्यावर मान टेकलेली, डोक्यावर बसून आणि बस, काहीच बोलायला मागे ना काही ना. आम्ही पण विचार केला झालं काय तिला येते. आम्ही विचारतोय अरे बाबा तुला झालं काय, सांग सांग, काहीच बोलायला मागे ना. मग 7-8 मिनिटाने ती बोलली माझ्याशी कोणी बोलू नका, असा तिने आवाज काढला. तर आम्ही घाबरलो. बोलला मुलीचा आवाज सोडून असा कसा आवाज आला येते, आणि एकदम जाडाभरडा आवाज, माझ्याशी काही बोलायचं नाही, मी हिला इकडनं घेऊन जाणार, मी हिला दुपारीच पकडलेलं आहे. एवढ्या बोलल्याबरोबर आम्ही सर्वच जण घाबरल्याबरोबर आम्ही सर्वांनी तिला पकडलं आणि जसे आम्ही तिला पकडतोय तसे ते आम्हाला उडवते. तिचा हात पकडला तर ती कानफडात मारते, तिचे पाय पकडले तर लाथा मारतायत. असं म्हणजे काय आम्हाला समजायलाच मागे ना. आणि मुलगी एवढी बारीक होती ना की तिचं साधारण तिचं वय एक आहे 22 वर्ष आणि तिचं वजन होतं कमसे कम 40 ते 50 ह्याच्यामध्ये तिचं वजन होतं. पण ती 80-80, 90-90 किलोच्या माणसांना ती उडवत होती, लाथा मारत होती. मी स्वतः तेव्हा 90-92 किलोचा होता. मी तिचे दोन्ही पाय पकडले, पण मला त्या दोन्ही पायाला तिला आवरत नव्हती ती मला. तिने दोन्ही पायामधला एक पाय सोडून मला तिने लाथ मारली आणि मी मागे झालो होतो. तिच्या बाबांनी तिला पकडलं, तिच्या भावाने पकडलं, तरी ती कोणाला आवरत नव्हती, काहीच नाही. नुसता जसे पकडे तशी ती जोर लावी ना, एवढी जोर लावी ना की आम्हाला तो आहे ना म्हणजे तिला पकडायला आम्हाला आवरत नव्हतं येते. एवढी अंगाने बारीक पोरगी. बोलू हिला झालं काय, एवढी ताकद आली कुठून तिच्यामध्ये की आम्हा तिघांना ती आवरत नव्हती येते. शेवटी तिच्या मामाने पण तिला पकडलं तरीही आवरत नाही. मी 2 पाय पकडले, मामाने त्या भावाने 2 हात पकडले, तिच्या बाबाने तिचं डोकं पकडून ठेवलं, केसं पकडून ठेवली, तरीही ती आवरत नव्हती कोणाला. तर मला स्वतः तिने उडवला, मामाला उडवला, भावाला उडवला. नंतर भावाला जो असा धक्का दिला ना, भाव किचनला जाऊन आपटला येते. एवढा म्हणजे तिच्या अंगात जोर आलेला आणि एकच गोष्ट बोलायची, मी तिला घेऊन जाणार,
माझ्यामध्ये कोणी याचं नाही, पहिलाच सांगतोय ना, तर हिला मी आत्ताच्या आत्ता इकडे मी खपावून टाकेल येते. हे बोलल्याबरोबर आम्हीही घाबरलो. बोललो चाललंय का हे? मुलगी केवढी बारीक आणि तिचा आवाज कसा आणि आत्ता आवाज कसा आम्हाला काहीच समजेना. काही म्हणजे काहीच समजेना. पकडायला जातोय तरी ती फेकून देते सर्वांना तर. आणि एकच वाक्य बोलायची, मी तिला घेऊन जाणार, घेऊन जाणार. काहीच समजेना आम्हाला काय चाललं आहे आणि काहीच समजेना येते. मग शेवटी काय केलं, मी जाऊन तिच्या 2 पायावर पुरा बसूनच गेलो. जे काय होईल ते होईल. बसून गेलो आणि त्या मामाने त्या भावाने एवढ्या जोराने तिला पकडलं आणि तिच्या वडिलांनी तिची मान अशी जोराने पकडली ना, म्हणजे तिला आम्ही हालायलाच देत नव्हतो इथे. आणि एकच बोलत, सोडा मला, सोडा मला, मी हिला घेऊन जाणार, तुम्ही मध्ये येऊ नका, येऊ नका. आम्ही अक्षरशः वैतागलो या गोष्टीला. मग मी बोललो एक काम करा, सर्वांनी सोडून द्यायला सोडून द्या. आम्ही मामाने आणि तिच्या भावाने तिचे हात सोडून दिले, तिच्या वडिलांनी तिची मान सोडून दिली. मी पायावरनं उठलो आणि एकच बोललो की तू जो कोण आहेस ते आम्हाला माहीत नाहीस, तू कोण आहेस. तुला जर हिला घेऊन जायचं होतं तर हिला तू घेऊनच का आलास? कारण काय ते घेऊन यायचं? फक्त तुला दाखवायचं आहे का की हिला आम्ही म्हणजे झपाटलं करून तुला दाखवायचं आहे काय? फक्त मोठेपणा करायचा आहे काय? तुला जर घेऊन जायचं असेल ना तर हिला घेऊन जा. आम्ही तुला मोकळं केलं आहे, तुला कोणी पकडणार नाही, काही नाही. हा दरवाजाही खोलला, घे. मग तुझ्या भावाने दरवाजा खोलला, चल हा बघ हा दरवाजाही खोलला, चल घेऊन जा. आम्हाला पण अशा पोरीची गरज नाही बोललो इथे. बोलो घरात भरपूर मुली आहेत, एखादी मुलगी कमी झाली ना आम्हाला काहीच फरक पडत नाही. चल घेऊन जा, चल. हा व्याप नको, त्रास नको आम्हाला. गेले 15 ते 30 मिनटं हा फुकटचा आहे ना व्याप चालू आहे हा. तू नुसता बोलतोयस मी घेऊन जाणार, घेऊन जाणार, घेऊन जाणार. अरे जर तुला घेऊन जायचं होतं तर तू घेऊन आलासच कशाला इकडे घरी? बाहेरच्या बाहेर घेऊन जायचं होतास ना. काय आम्ही शोधलं असतं, पोरगी नाही भेटली. काय 1, 2, 3 महिने रडले असते सर्व घर. नंतर काय आम्ही आपलं परत चालू केलं असतं. जीवनात आलो आहे तर पुढे चालावंच लागणार. थोडी या गोष्टीसाठी रडत बसणार आम्ही. तुला काय पाहिजे ते बोल. इकडे घेऊन येण्याचं कारण सांग काय ते. तुला काय पाहिजे असेल तर सांग. आणि तेही जर आमच्या आवाक्यात असेल, तू मागशील तर आम्ही घेऊन तुला देऊ, नाही तर आम्ही तुला देणार नाही. आम्ही जास्तीत जास्त तुला आम्ही एक नारळाचं फळ देऊ किंवा हळद, कुंकू, पिंजर काय पाहिजे असेल तर ते देऊ. तू बोलशील मला कोंबडा पाहिजे, मला बकरा पाहिजे, मला डुक्कर पाहिजे, हे आमच्याने जमणार नाही. त्यापेक्षा तू आपल्या पोरीला घेऊन जा. बोललो आम्हाला काहीच फरक पडत नाही. एवढ्या बोलल्याबरोबर ती मुलगी शांत झाली आणि बसली एका ठिकाणी. ऊ नाही, चू नाही. आम्ही तिला काही बोललो नाही. राहून दे, शांत आहे ना, राहून दे शांत. मग तिने स्वतःहून केस पुढे घेतला तिने. मग आम्ही एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघतोय. मामा माझ्या चेहऱ्याकडे बघताय, मी भावाच्या चेहऱ्याकडे बघतोय, भाऊ वडिलांच्या चेहऱ्याकडे बघतायत, वडील मावशीकडे बघतायत की म्हणजे आता करायचं काय पुढे. ही शांत झाली, काय बोलायला मागे ना, काहीच नाही, हालचाल नाही, काही नाही. तर मला मावशी बोलली की अजय तुला ह्या गोष्टीची थोडी बहुत माहिती आहे बरोबर, तर तू जा पुढे आणि विचार की बाबा आहेस की गेलास इथे. शेवटी मीही थोडा आतून घाबरलेलो इथे. शेवटी मला या गोष्टीचं ज्ञान आहे, मला माहीत आहे, पण कधी असं केलेलं नाही की कुठल्या बोलतात ना एखाद्या कुठल्या भूतांशी आम्ही डील केलेली नाही की तुला काय पाहिजे काय नाही पाहिजे. फक्त माहीत आहे बस, पण कसं करायचं ते माहीत नाही. तरी पण मी आपलं कसं तरी मनाला धीर देत पुढे गेलो. पुढे गेल्याबरोबर बसलो तिच्या पुढे. ते बसल्याबरोबर तिने जे माझ्या कानफाडात मारली, अक्षरशः मी पुरा म्हणजे आतून शरीरातून पुरा हलून गेलो. तो मार असा एवढा जोराने बसला ना की माझी ही तार सटकली. माझी सनकल्याने मी पण तिच्या कानफाडात लावून दिली येते. आणि तिने जशी मी तिच्या कानफाडात लावून दिली त्याबरोबर तिने जी केस उडवला आणि जे डोळे बिले फिरवला ना माझ्यासमोर, अक्षरशः मी तर म्हणजे घाबरलो आणि 2 फूट मी मागे गेलो. एवढा मी घाबरलो. मला बोलतो मला मारलंस का तू? तुझी हिंमत कशी झाली मला मारायची? मी बोललो मला का मारलंस?
तुला आम्ही प्रेमाने बोललो ना घेऊन जा करून, मग तू का मला मारलंस येते? तू मला मारलंस म्हणून मी तुला मारलं येते. तर मला तो बोलले, तू काहीही कर, कितीही प्रयत्न कर, मी हिला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. मी बोललो, अरे घेऊन जा ना बाबा, तुला सर्वच बोलता येत ना, तिचे आई वडील पण तयार आहेत की बाबा घेऊन जा, मग तू कशाला थांबलायस इकडे? तरी तो ऐकायला मागे नाही येते. मी बोललो, बघ जर तुला घालवायचं असेल तर मी तुला 5 मिनटात इकडनं मी घालवू शकतो इथे, बरोबर आहे, पण तेवढ्या पुढे मला जायचं नाही. तू जर प्रेमाने जात असशील तर बोल, तुला काय पाहिजे आम्ही तुला द्यायला तयार आहे. हां, जर नाटक करत असशील तर आम्हाला पुढच्या पायरीवर आम्हाला चढावंच लागेल. तर तो मला कसा बोलतो, तू पुढची पायरी चढ किंवा शेवटची पायरी चढ, मला काही फरक पडत नाही, पण मी हिला सोडणार नाही, मी हिच्यासोबत कायमचंच राहणार. मी बोललो, बघ कायमचं इकडे राहायला कोणच आलेलं नाही आहे, बरोबर. जसा तू गेलास ना, तू जेव्हा मरण पावलास तसे आम्हीही आज ना उद्या जाणार आहे, म्हणून इकडे कायमचं कोण आलेलं नाही राहायला. काय असेल ते बोल आणि घेऊन निघ जा. बोललो, नाही मला हीच पोरगी पाहिजे. तर मी बोललो, हीच पोरगी पाहिजे ना, मग घेऊन जा. बोललो, मग कशाला आम्हाला त्रास देतो आहे? दुसरं काय पाहिजे तर बोल, त्या मुलीचं अंग सोडशील असं काहीतरी बोल. तो बोलतो, नाही मला ही आवडली आहे, मी हिला घेऊनच जाणार. मग तिचे वडील पण बोलले, अरे घेऊन जायचं असेल ना मग घेऊन जा ना, कशाला आलास तू इकडे घेऊन येते? नाहीतर तिचे वडील बोलत होते की तुला दुसरं काय पाहिजे असेल तर सांग, आम्ही देतो. तरी तो ऐकायला मागे ना, ते एकच बोलणं, मी हिला घेऊन जाणार, मी हिला घेऊन जाणार, मी हिला घेऊन जाणार. मग मी त्याला शेवटचं बोललो, बघ बाबा, तू जर सांगत असशील की बाबा तू कोण आहेस, काय आहेस, तर आम्ही ऐकायला तयार आहे. जर तुला सांगायचं नसेल तर मी पुढची पायरी चढणार. आता खूप झालं बोललो इथे. तो बोलतो, मी सांगणार नाही मी कोण आहे, तुला काय करायचं असेल ते कर. मी बोललो, ठीक आहे, चल मला काय करायचं आहे ना ते मी करतो आता. तर ह्या जसे भूत प्रेत तंत्रमंत्र ह्याच्यामध्ये माझ्या ओळख भरपूर आहे. तर मी माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीला फोन केला. मी बोललो, साहेब असा असा थोडा प्रॉब्लेम झाला आहे, व्यक्ती माझ्या समोर आहे, ती फक्त एकच बोलते की मी हिला घेऊन जाणार, मी हिला घेऊन जाणार. तर समोरची व्यक्ती बोलली मला, तर बघ आता तू मला बोललास बरोबर आहे, जर तू हिला माझ्याकडे घेऊन येत असशील तर मी हिचं 5 मिनटात मी करून देतो. तर मी त्यांना काय बोललो की ही घेऊन येण्याच्या लायकीची नाही आहे ती, कारण हिच्या आतमध्ये जो आहे ना तो एकदम बदमाश आहे. बोललो इथे बदमाश म्हणजे एकदम नालायक आहे. म्हणजे मी असं फोनवरनं त्यांना बोलत होतो, तर तो मला काय बोललो, मला बदमाश आणि नालायक का बोलतोस? मी बोललो, बघ तू आहेस, माझा फोन चालू आहे, तू आहेस म्हणून तुला मी बोलतो, तू पहिला शांत राहा, मला समोरच्याशी पहिलं पुरं बोलून दे, नंतर तुझं काय आहे ना रडगाणं ते गा बोललो इथे बोललो. तर तो नसताना असा माझा फोन चालू असताना असा ज्या पोरीवर पिसाळला ना, ती पोरगी स्वतःचं डोकं आपटत होती, हात आपटत होती, पाय आपटत होती आणि नुसतं एकदम ओरडणं, एकदम असं ना जसं एकदम भयानक आवाज तिचा, म्हणजे ओरडण्याचा एकदम भयानक आवाज ना, की आजूबाजूची सोसायटीमधली माणसं आली बघायला की तुमच्या घरी काय चाललं आहे ते. तर आम्ही बोललो, काय नाही, असंच जरासं वडील आपल्या पोरीला जरा मारतात, जरासं काय झालं म्हणून पोरगी ओरडते, असं बोलून आम्ही सर्वांना घरी पाठवून शांत केलं इथे. मग शेवटी आता काय आम्हाला पर्याय नव्हता. मी बोललो, साहेब बोललो, आता हा आवरत नाही आहे, काय ते तुम्ही करा. तर मला ते स्पष्ट बोलले, बघ अजय, माझ्यासमोर जर ही व्यक्ती असते ना तर तुम्हाला कोणाला काहीच केलं नसतं, पण एक आहे, मी जर इकडनं केलं तर ही व्यक्ती कोणाला तरी फटका देऊन जाणार आहे ते. तर मी त्यांना काय बोललो, फटका कसा देऊन जाईल, की म्हणजे असं नाही ना की तिचं शरीर सोडून दुसऱ्यांच्या शरीरात जाईल का अजून दुसरं काय भयानक करेल, असं नाही. फटका म्हणजे कसा, म्हणजे दुखापत करून घेऊन जाईल, दुखापत देऊन जाईल इथे. मी बोललो, ठीक आहे, काय करायचं ते बोला, आम्ही तयार आहोत. तर घरातलेही बोलले, अजय तयार आहे, जे काय होईल ते होईल. तर आम्ही सर्व तयार झालो. तर मी बोललो, काय करावं लागेल? तर बोलला, ते एक काम कर, बाथरूममध्ये जा पहिला आणि हातपाय धू, जरा फ्रेश हो, थोडा येते, चांगले हातपाय धू, तोंडात पाणी बिणी घे, गोमूत्र घे तोंडात आणि ये बाहेर. तर मी आपलं हातपाय धुतले, तोंडात थोडं गोमूत्र घेतलं. बोललो, आता पुढे काय? तर बोलले, एक काम कर, डोक्याला सफेद कपडा बांध किंवा घरात दुसरा काय सफेद कपडा असेल तर तो बांध
तर मी एक कपडा बांधला डोक्याला इथे आणि ते बोलले की घरात एक नारळ आहे काय. तर आम्हाला नारळ काय भेटला नाही, पण तिचा भाऊ बाहेर जाऊन 10 मिनटात नारळ घेऊन आला. तोपर्यंत ती व्यक्ती शांतच बसलेली, काय ती मुलगी आवाजही करत नव्हती, बडबडत नव्हती, काही नव्हती. तर नारळ घेऊन आला. तो बोलला एक काम कर, एक त्या नारळाची शेंडी बिंडी पुरी साफ करून टाक, म्हणजे भुंडा नारळ कर पुरा येते. जरा ही शेंडी बिंडी काहीच ठेवू नको. तुम्ही आपली केली शेंडी बिंडी केली सर्व आणि तो नारळ तिच्या पुढे ठेवला. आणि त्या साहेबांनी मला एकच सांगितलं, हिला 7 ते 8 जणांनी पकडा, कारण इकडे मी मंत्र चालू केले तर ही भरपूर ओरडणार आणि आवरणार नाही. कमसम 7-8 जणांनी पकडा, पायापासून ते डोक्यापर्यंत, हात बीत कमर जसं ज्याला पकडायला जमेल तसं पकडा. ठीक आहे. तर आम्ही 7-8 जणांनी तिला पकडलं. मी आपला तो नारळ ठेवून पुढे बसलेलो. तर बोले एक काम कर, फोन स्पीकरवर टाक. तर मी फोन स्पीकरवर टाकला. स्पीकरवर टाकल्याबरोबर त्याने ते मंत्र चालू केले. आता समोरचा साहेब होता मराठी व्यक्ती. आता मराठी व्यक्ती तर आपल्याला मराठी भाषा समजते, पण ते जे मंत्र बोलत होते ना, ते मंत्र कुठे अलगच शब्द होते. ते आम्हाला काहीच समजेना. पण जसे त्याने मंत्र चालू केले तसा तो एवढा पिसाळला ना, आणि एवढा म्हणजे जोर लावला त्याने त्या पोरीच्या अंगात की ती पोरग्यानं आवरत नव्हती. पण 7-8 जणांनी पकडलं होतं म्हणून ती जास्त पिसाळली नाही ती येते. एकदम जोराने जशी ज्याच्या अंगात ताकद होती तशा त्या ताकदीनं सर्वांनी त्या पोरीला पकडलेले सर्व येते. पोरगी नुसती एकदम ओरडत होती, मीला घेऊन जाणार एकच शब्द रटरटत होती येते. त्यांचे कमसे कम ते मंत्र 7 ते 8 मिनटं चालू होते. हे 7 ते 8 मिनटात ती पोरगी एवढी पिसाळलेली ना की आम्ही ते बघून आहे ना घाबरलेलो. म्हणजे नंतर त्या पोरीचं काय होईल. जसे मंत्र पुढे चालत गेले तशी ती पोरगी पिसाळली एकदम, ती येडा पिसा झाली. आणि मंत्र संपल्याबरोबर ते फक्त बोलले साहेब की अजून नारळ फोड. मी जसा तो नारळ फोडला तशी ती पोरगी एकदम शांत झाली, पुरं अंग सोडलं. पण एक आहे, मला समोरून कोणतरी लाथ मारली आणि मी जाऊन 2 फुटावर त्यांचा जो बेड होता त्या बेडला माझी पाठ आदळली येते. मला थोडा पाठीला मार लागला, पण ती पोरगी एकदम शांत झाली. एकदम शांत झाली. ऊन नाही, सून नाही, काय नाही, एकदम शांत झाली. जो जोर लावत होती, जो ओरडत होती, ते सर्व बंद झालं इथे. बंद झाल्याच्या नंतर साहेबांनी बोलले, अजय आता काय झालं तिकडे. मी काहीच नाही, मला फक्त कोणीतरी लाथ मारली, मी आपला 2 फूट मागे बेडवर आपटले येते. तू कसं आहेस आता मला विचारलं. मी ठीक आहे, फक्त पाठीला जरासा मार लागला, बाकी काय प्रॉब्लेम नाही, मी ओके. तो बोलले एक काम कर, थोडं गोमूत्र घे आणि पाणी घे. गोमूत्र आणि पाणी घेतलं आता आणि ते काहीतरी थोडंसं मंत्र बडबडले आणि बोलले एक काम कर, तिच्या डोळ्यांवर मार. जसं तिच्या डोळ्यांवर मी ते गोमूत्र आणि पाणी मारलं त्याबरोबर ती मुलगी एकदम क्लिअर झाली, डोळे एकदम उघडला आणि मला विचारते, अरे दादा तू इकडे कसा आता ह्या टायमाला. मी बोललो माझं सोड, तू कशी आहेस, तू बरी आहेस ना. तर हां मी बरी आहे, मला काय झालं, मी तर व्यवस्थित आहे. हां फक्त एवढंच की जरासं माझं अंग दुखतं आहे रे, काय मला माहीत नाही. म्हणलं त्याच्या व्यतिरिक्त तुला काय त्रास होतो आहे काय. नाही त्याच्या व्यतिरिक्त मला काय त्रास होत नाही दादा, बाकी ठीक आहेस ना इथे. तुला असं काय अंग तुझं जड वाटतं आहे काय, डोकं भारी वाटतं आहे, असं काय वाटतं आहे. तुला नाही दादा असं मला काहीच वाटत नाही. मला ओकेच ना तू येते. तो ते हां मी ओके, आता मला काहीच हे नाही. पण एवढं का आपल्या घरात एवढी माणसं आणि माझा अवतार कसा. म्हणजे ती बोलत होती मुलगी, माझा अवतार कसा, माझी केस कशी येते विस्कटलेली येते. म्हणलं काम कर, विस्कटलेली आहे ना, जा आरशा चांगली मस्त केसांवर फणी बिनी मार, जरा लाली पावडर लाव आणि जरा व्यवस्थित फ्रेश हो येते. आणि पहिला बाथरूममधून जाऊन जरा हातपाय धू, जरा पाणी बिनी मार, नंतर मस्त केस विसर आणि जरा फ्रेश हो येते. तर अशा मस्त प्रकारे ती उठली, गेली बाथरूममध्ये गेली येते आणि मस्त फ्रेश होऊन ती बाहेर आली, केस विसरली. म्हणजे तिने आपला चेहरा एकदम व्यवस्थित केला जरा येते आणि नंतर सर्व शांत झालं येते. मग ते साहेब पण बोलले आता काय प्रॉब्लेम नाही, जो होता ना त्याला मी घालवून टाकला, काय टेन्शन घेऊ नका, आता मस्त जेवा आणि झोपून जावा.